कांद्यावर टनामागे $800 निर्यात शुल्क लागू। 31 डिसेंबरपर्यंत कांद्यावरती निर्यात शुल्क लागू राहणार। पवारांना प्रश्न विचारणाऱ्या मोदींनी 10 वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकरी, शिक्षक, नोकरदार, विद्यार्थी यांना काय मिळालं? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल। मराठा आरक्षणासोबतच सोयाबीन, कापसाला देखील भाव मिळणं तितकंच आवश्यक। रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। कोयना धरण परिसरामध्ये 2.09 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का। सौम्य धक्का असल्यानं कोणत्याही प्रकारची हानी नाही। मुंबईच्या रस्त्यावरून काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी गायब होणार। सोमवारपासून पद्मिनी टॅक्सीला कायमचा ब्रेक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हायड्रोजन फ्युएल सेलवरती चालणाऱ्या कारची पाहणी। चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबातील 11 मुलांकडून हायड्रोजन फ्युएल सेलवरती चालणाऱ्या पहिल्या कारची निर्मिती। मराठी चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर। तर कोठारेंना अद्याप पद्मश्री पुरस्कार देण्यात आला नाही। विजय पाटकरांनी व्यक्त केली खंत। शरद पवार गटाच्या 8 आमदारांना विधिमंडळाची नोटीस। मानसिंगराव पवार, अशोक पवार, मानसिंगराव नाईक, अशोक पवार आणि नवाब मलिक यांना नोटीस न दिल्यानं भुवया उंचावल्या। अजित पवार गटाच्या 9 आमदारांना देखील विधिमंडळाची नोटीस। 7 दिवसांमध्ये लेखी उत्तर देण्याचे आदेश। सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदार अपात्रतेची 30 ऑक्टोबरला सुनावणी। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना संबंधित याचिकांवरती त्वरित निर्णय देण्याची केली विनंती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार नाहीत, मात्र अपात्र झाले तरी शिंदे विधान परिषदेचे आमदार होऊन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। 2014ला संपवायला निघाले, 2019ला गद्दारी करून युती तोडली। ज्येष्ठ शिवसैनिक मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांचा भाजपवरती हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये भाजपला रोखणारी शिवसेनाच ती संपत नाही म्हटल्यावर चोरायला निघाले। उद्धव ठाकरे यांची भाजपवरती टीका। दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष आणखी बळकट करण्याचा प्रयत्न सुरू। पक्षफुटीवरून जयंत पाटलांनी भाजपचे कान टोचले। खासदार सुप्रिया सुळेंची ईडी सीबीआयवरून केंद्रावरती टीका। गुजरातमधील विजय शहा आणि आणखी एक उद्योजक बँकांचं 100 कोटींचं कर्ज घेऊन पळून गेला, मात्र याची ईडी आणि सीबीआयला खबरही नाही। हे पटण्यासारखं नाहीये। सुळेंचं ट्विट। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आगामी निवडणुका लढवल्या जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मी पुन्हा येईनच्या व्हिडिओवरती स्पष्टीकरण। अजित पवारांना सरकारमध्ये सामील होताना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। तर सरकारची चर्चा करण्याची मनोज जरांगे यांची तयारी। चर्चेसाठी येणाऱ्या नेत्यांना अडवणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर जरांगेंनी समोरासमोर बसून चर्चा करावी, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचं काम थांबवा, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। तर पुरावे मराठवाड्यामध्ये सापडले तरी सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं, जरांगेंची मागणी। मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची सरकारला चिंता, मात्र त्यांनीही समंजसपणे वागावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मराठा समाजातील बांधवांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। तर सरकार मराठा आरक्षणाच्या त्रुटी दूर करून आरक्षण देणार, शिंदेंचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या दरम्यान मराठा समाजाची निदर्शनं, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी मंत्रालयामध्ये बैठक। आतापर्यंत कामाचा अहवाल समिती सादर करणार। मराठा आरक्षणाचा प्रश्न अवघ्या 2 दिवसांमध्ये निकाली निघणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा दावा। सदावर्तेंना एखाद्या समाजाच्या भावना भडकवण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी सदावर्तेंना सुनावलं। तर सदावर्ते माझा माणूस नाही, फडणवीसांचं वक्तव्य। कल्याणमध्ये बावनकुळेंच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ, चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे। आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांना मराठा आंदोलकांनी अडवलं।
सकल मराठा समाजाच्या आवाहनानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नाशिक दौरा अखेर रद्द। मंगळवारी कार्यक्षम आमदार पुरस्कार कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार। बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण। पाली गावाच्या जवळ आंदोलकांनी पेटवली बस। मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी। रस्त्यावरती टायर जाळत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये कॅन्डल मार्च। अंतरवाली सराटीपर्यंत निघालेल्या या कॅन्डल मार्चचे ड्रोन व्हिडिओ सध्या समोर। पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचा कॅन्डल मार्च। मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन। मराठा आरक्षणासाठी दिव्यांग तरुणांचं थेट कळसुबाई शिखरावरती उपोषण। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पैठणच्या दिव्यांग तरुणाचं कळसुबाई शिखरावरती उपोषण। गिरीश महाजनांची जादू आता चालत नाही। महाजनांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन अधिक तीव्र होताना दिसतंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गिरीश महाजन यांच्यावरती खोचक टीका। 40 दिवस देऊनही सरकारनं काहीही केलं नाही। आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी आणि मराठा आंदोलन कसं दडपेल यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये चर्चा करायला गेले। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। नगरच्या तहसील कार्यालयाच्या समोर सकल मराठा समाजाचं साखळी उपोषण। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू। अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर फाडले। वाढदिवसासाठी लावलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले। आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत बॅनरबाजी करायची नाही, मराठा आंदोलकांची भूमिका। ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी मराठा तरुणांनी फोडली। परिसरामध्ये काही काळ तणाव। बदामराव पंडित हे आपल्या कार्यकर्त्यांसह देवीच्या दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी गाडीमध्ये कोणीही नव्हतं। बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड मनोज जरांगे यांच्या भेटीला। गायकवाड यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन गायकवाड यांना बाहेर जाण्यास सांगितलं। सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना आंदोलकांनी भाषण करताना थांबवलं, तर इतर विषय न बोलता राजकीय भूमिका जाहीर करा, मराठा आंदोलकांची मागणी। बार्शीमध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला काळं फासलं। लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर प्रत्यक्ष नेत्यांना काळं फासण्याचा मराठा कार्यकर्त्यांचा इशारा। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला आमदार बबनदादा शिंदे यांची भेट। यावेळी आमदार बबन शिंदे यांनी आपल्या एका व्हायरल वक्तव्याप्रकरणामध्ये स्पष्टीकरण देत व्यक्त केली दिलगिरी। सोलापूरच्या शिलगाव गावामध्ये आता मराठा बांधवांचं चक्री उपोषण। आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक। कोल्हापूर जिल्ह्यातला मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक। सोमवारपासून जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 1240 गावांमध्ये एकाच वेळी धरणे आंदोलन सुरू करणार। धुळे शहरामध्ये आयोजित केलेला शेतकरी मेळावा रद्द। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती वाशिम मोहोजमध्ये साखळी उपोषण सुरू। सकल मराठा समाजाच्या वतीनं पुढाऱ्यांना गावबंदी। पुण्यातल्या प्रतिष्ठित सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं यावर्षी 13 ते 17 डिसेंबरच्या दरम्यान आयोजन। दरवर्षीप्रमाणे यावेळीचा महोत्सव मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आलाय। महोत्सवाचं यंदाचं 69वं वर्ष आहे। वसई विरारकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मैदानात। आज ठाकरेंची MMRDAच्या अधिकाऱ्यांशी चर्चा। नवी मुंबईमधील वाशी टोल नाका वाहन सर्वेक्षण मॉनिटरिंग रूमला शर्मिला ठाकरे यांची भेट। मनसे कार्यकर्त्यांमार्फत टोल नाक्यावरील वाहनांवरती जागता पहारा। शर्मिला ठाकरेंनी घेतली कामाची माहिती। छत्रपती शिवाजी महाराज मैदानामधील हिरवळ वाढवण्यासाठी प्रयत्न। 35 रिंगवेलमधील पाणी वापरून मैदानावरती प्रतिदिन 2,90,000 लिटर पाण्याची फवारणी। धुळीची समस्या कायमस्वरूपी निवारण्यासाठी तज्ञ सल्लागारांची नेमणूक।
मुंबईमध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषण वाढते. नुसत्या मार्गदर्शन सूचना काढल्या जातात, त्या पाळल्या जातात का? आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल. मुंबईमधील रस्त्यांचा प्रश्न गंभीर. खोके सरकारकडून वाहतूक पोलिसांवरती दबाव तर 2,500 कोटींची कामं रखडलेली. आदित्य ठाकरे यांचा सरकारवरती निशाणा. महाराष्ट्रामधील मोठे उद्योग बाहेर जाण्यास ठाकरे जबाबदार. मंत्री उदय सामंत यांचा ठाकरेंवरती आरोप. MMRDA कडून T1 टर्मिनल उड्डाणपुलाची गर्डर उभारणी पूर्ण. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होता पूर्ण केलं होतं काम. विश्वचषकाच्या मैदानामध्ये रोहित सेना आज इंग्लिश आर्मीशी भिडणार. विजयाचा षटकार मारण्यास भारत उत्सुक. आव्हान राखण्यासाठी इंग्लंडची धडपड. ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवरती 5 धावांनी सनसनाटी मात. न्यूझीलंडचा लक्ष्याचा पाठलाग अवघ्या 6 धावांनी अयशस्वी. नेदरलँड्सकडून बांगलादेशचा 87 धावांनी धुव्वा. नेदरलँड्सचा विश्वचषकामध्ये दुसरा ऐतिहासिक विजय. नाशिकच्या दिलीप गावित यांची सोनेरी कामगिरी. आशियाई पॅरा गेम्समध्ये दिलीप गावितला 400 मीटर्स शर्यतीचं सुवर्ण पदक. चेन्नईमधल्या भारतीय सागरी विद्यापीठाच्या 8व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित. शिपिंगसह सागरी क्षेत्राशी संबंधित शाश्वत आणि कार्यक्षम उपक्रम असल्याचं त्यावेळी त्या म्हणाल्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये जाऊन केदारनाथ मंदिरामध्ये घेतलं दर्शन. तसंच बद्रीनाथ मंदिरालाही दिली भेट. मन की बात या कार्यक्रमाचा 106व्या भागामध्ये आज पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार. या कार्यक्रमाचा आज 106वा भाग. आता वापरकर्त्यांना ट्विटर एक्सचा वापर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलसाठी करता येणार. एक्स प्लॅटफॉर्मचं नवं फीचर वापरकर्त्यांसाठी केलं सुरू. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये भारताकडून अमेरिकेला 2043 टन आंब्याची निर्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 19% अधिक निर्यात. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीनं मोठा नफा मिळवला. कंपनीचा नफा सुमारे 12% वाढून 5,058 कोटी रुपयांवरती पोहोचला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये कंपनीनं 17,394 कोटी रुपयांचा नफा कमवला. उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा ईमेल. 200 कोटी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी. कालच्या धमकीच्या मेलमध्ये केली होती 20 कोटींची मागणी. देशातील तरुणांनी दररोज सुमारे 12 तास काम करावं. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा सल्ला. JSW ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल यांच्याकडून नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचं समर्थन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.